नमस्कार मित्र, आपले स्वागत आहे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आहे 30 मे 2026 आणि मित्रांनो, आजचा जो वार आहे तो शनिवार. मित्र हो, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला सुरू केले आहे. हे उपोषण मराठा आरक्षण आणि संबंधित मागण्यांसाठी सुरू करण्यात आलं असून रखरखत्या उन्हात उपोषणाला बसल्यामुळे राज्यभर या आंदोलनाची अनोख्या आंदोलनाची चर्चा पूर्ण राज्यभर होताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, अनेक मराठा बांधव, अनेक मराठा समाज हा अंतरवालीकडे कूच करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, अनोखं आंदोलन आहे. पहिल्यांदा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं हे आंदोलन होत आहे. आपण बघतोय मित्रांनो, थोडं जरी उन्हात गेलो तरी आपल्याला भोवळ आल्यासारखी होती, चक्कर आल्यावर सारखी होती. तर या ठिकाणी मित्रांनो अनेक आपण नागरिक बघतोय, बऱ्याचशा गाड्या आहेत, बरीचशी लोकसंख्या आहे की ते सर्वजण मित्रांनो या अंतरवाली सराटीकडे वळताना आपल्याला दिसत आहे. पूर्ण मित्रांनो सकाळपासून आपण अपडेट देण्याचं काम करतोय. आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक मराठा आंदोलकपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा. मित्रांनो बघा, आपण प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर मित्रांनो, आपण आज सकाळी गेलो होतो अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, जर बघितलं आपण तर या ठिकाणी पूर्णतः या अंतरवाली म्हणजे जोपर्यंत सोलापूर हायवे त्या अंतरवाली सराटीपर्यंत पूर्ण मित्रांनो पार्किंगसाठी गाड्या आहेत. उन्हाचा तडाखा पडलेला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये अनेक लोक आजूबाजूला आपल्याला झाडाखाली देखील बसताना दिसत आहे. पण मित्रांनो, अशा रखरखत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपल्याला रखरखत्या उन्हामध्ये पाहायला दिसत आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं या रस्त्याला पूर्ण पद्धतीने आपण जर ह्या गाड्या जर बघितल्या तर सर्व गाड्या ह्या अंतरवाली सराटीकडे वळताना आज सकाळपासून आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की एकंदरीत या संदर्भामध्ये मित्रांनो जरांगे पाटील यांचे म्हणणे आहे की सरकारने मराठा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यावर अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे त्यांनी सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर पुन्हा आंदोलनाचा मार्ग त्यांनी मित्रांनो स्वीकारलेला आहे. मित्रांनो, यापैकी आपण समजून घेऊयात की त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत. मराठा समाजाला आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तातडीने द्यावे. सातारा संस्थात गॅजेटनुसार शासन निर्णय GR काढावा. मराठा आंदोलकांवरील गुन्हे जे आहेत ते मागे घ्यावेत. कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर जाहीर कराव्यात. अंतरवाली सराटीत लाठीचार्ज प्रकरणातील जबाबदारावर कारवाई करावी. स्वतंत्र मराठा मंत्रालय स्थापन करावे. तर मित्रांनो, ह्या आहेत जरांगे पाटलांच्या महत्त्वाच्या मागण्या. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन चर्चा केली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काही मागण्याबाबत सकारात्मक आश्वासनं दिल्याचे सांगितले गेले आहे. मात्र जरांगे पाटील यांनी केवळ तोंडी नव्हे तर ते लेखी आश्वासन आणि अंमलबजावणीचा कालावधी जाहीर करण्याची मागणी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला केल्याची दिसत आहे. मित्रांनो, आपण एक थोडक्यात वैशिष्ट्य जाणून घेऊयात की आंदोलनाची. प्रचंड उष्णतेचे उपोषण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्रचंड असं टेम्परेचर आहे, प्रचंड असं ऊन आहे. या रखरखत्या उन्हामध्ये मित्रांनो पाटील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, आपण थोड्याच वेळामध्ये आपण आंदोलनस्थळी आपण जाणार आहोत आणि त्या ठिकाणावरून प्रत्यक्ष तिथली काय स्थिती हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. मित्रांनो, आपण जर बघितलं अनेक गाड्या, अनेक माणसे, अनेक मराठा आंदोलक हे आपल्याला अंतरवाली सराटीकडे वळताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण बघितलं तर बऱ्याचशा सगळ्या गाड्या आहेत की ते या ठिकाणी पार्किंगला देखील लागलेल्या आहेत. मित्रांनो, आपण बरेचसे मराठा आंदोलक जे आहेत ते पूर्णतः आपल्याला अंतरवालीकडे कूच करताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो आपण या ठिकाणी आज बघू शकता ही गर्दी. आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान मोठ्या प्रमाणावर मराठा बांधवांची गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे. रखरखत्या उन्हामध्ये हजारो आंदोलक उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत. अनेकांनी भगवे झेंडे, भगवे फेटे आणि घोषणा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविल्याचे मित्रांनो या ठिकाणी दिसत आहे. महिलांची, युवकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची मित्रांनो या ठिकाणी उपस्थिती आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याची भावना जरांगे पाटील यांनी उन्हात मंडपाशिवाय, पाण्याशिवाय उपोषण करण्याची घेतले. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता त्यांच्यावरती कुठलाही मंडप नाही आहे, कुठल्याही ते प्रकारचं पाणी या ठिकाणी घेत नाही आहेत आणि कडकडत्या उन्हामध्ये एका बाजेवरती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ते बसताना दिसत आहे. राज्यभरातून आलेले समर्थक आणि विविध मराठा संघटनांचा सहभाग या ठिकाणी होताना मित्रांनो आपल्याला दिसत आहे. सरकारविरोधातील नाराजी आणि मागण्या तातडीने पूर्ण करण्याची अपेक्षा या ठिकाणी मराठा आंदोलकाकडून मित्रांनो ती केली जात आहे.
एक मराठा लाख मराठा अशा घोषणा सतत सुरू या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी गजबजलेल्या आहेत। अनेक गावांमधून वाहनांच्या ताफ्याने आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत। काही ठिकाणी गावकऱ्यांनी आलेल्या आंदोलकाचे स्वागत आणि औक्षण देखील केलेले आहे। मित्रांनो, काही नागरिकांनी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे। काही नाश्ता सेंटरची देखील या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सोय केलेली आहे। मित्रांनो, काही ठिकाणी जर बघितलं आपण तर अतिशय सुंदर पद्धतीने लोकांची नाश्त्याची सोय देखील केलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी सर्व मीडियावाल्यांसाठी मंडप देखील उभारलेला आहे। सर्व मीडिया कंपनी ही मंडपमध्ये उभा आहे। मित्रांनो, आजचा जो पारा आहे तो उन्हाचा पारा 40 अंशाच्या आसपास असतानाही आंदोलक ठिय्या देऊन बसले आहे। मित्रांनो, हे जरांगे पाटीलच उन्हात बसले नाहीत, त्यांच्यासमोर त्यांचे जे अनुयायी आहेत, त्यांचे समर्थक आहेत, ते देखील मित्रांनो रखरखत्या उन्हामध्ये आज आपल्याला या ठिकाणी बसलेले दिसत आहे। गर्दी वाढत असल्यामुळे आणि आंदोलन तीव्र होत असल्यामुळे सरकारकडून मंत्री व शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतली। मात्र जरांगे पाटील यांनी लेखी निर्णयाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट या ठिकाणी मित्रांनो त्यांनी सांगितलेले आहे। आपण बघू शकता ते या ठिकाणी बाजेवर बसून आणि डोक्यावरती भगवी शाल घेऊन या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये मित्रांनो बसताना आपल्याला दिसत आहे आणि त्यांचे आंदोलक आजूबाजूला एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी देताना मित्रांनो आपल्याला दिसत आहे। आपण जर बघितलं, रखरखत्या उन्हात एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना दुसरीकडे मराठा बांधवांचा जनसागर अंतरवाली सराटीत उसळताना आपल्याला दिसत आहे। हजारो युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती राहून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दिला आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या लढ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या अंतरवाली सराटीकडे लागले आहे। घोषणाची परिसर दणाणून गेला असून आंदोलकांमध्ये मोठा उत्साह निर्धार मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर रखरखत्या उन्हामध्ये आजूबाजूला तुम्ही बघू शकता मित्रांनो 40 डिग्री सेल्सिअसचा पारा या ठिकाणी गेलेला आहे आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये पाटील मित्रांनो या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले आपल्याला दिसत आहे। खाली बसून या, खाली बसा। मित्रांनो, आज सकाळी ठीक 10 वाजल्यापासून मित्रांनो आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। 40 अंशापेक्षा जास्त तापमानात मंडप, कूलर किंवा विशेष सुविधा न घेता ते भर कडकड उन्हामध्ये या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहे। उपोषण सुरू होताच राज्यभरातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना झालेले आहेत। मित्रांनो, गावात जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील दिसल्या आहेत। काही ठिकाणी आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे। एक मराठा लाख मराठाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून या ठिकाणी गेलेला आहे। मित्रांनो, आपण जर या व्हिडिओमध्ये बघत आहोत की या ठिकाणी जे डॉक्टरांचं शिष्टमंडळ आहे ते देखील या ठिकाणी पाटलांना भेटण्यास आलेलं आहे। पण मित्रांनो, त्यांची प्रकृतीची विचारपूस ते डॉक्टर या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे। ही मराठ्यांची अग्निपरीक्षा आहे, ही समाजासाठी स्वतःला भाजून घेत आहेत। जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका करत सांगितले की ही मराठ्यांची अग्निपरीक्षा आहे, मी समाजासाठी स्वतःला भाजून घेत आहे असे देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। तसेच त्यांनी स्पष्ट केले की सरकारकडून लेखी निर्णय मिळाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आंदोलन मागे घेणार नाही। मित्रांनो, आपण थोडक्यात समजून घेऊयात की या मराठा समाजाच्या किंवा या आंदोलनादरम्यान
दरम्यान प्रमुख मागण्या कोणत्या आहेत? मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, सातारा गॅजेटनुसार GR काढावे, मराठा मंत्रालय स्थापन करावे, 58 लाख कुणबी जाहीर करावे. सरकारची हालचाल काय आहे या संदर्भात थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो आपण. जर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. सरकारने चर्चा करून आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील आंदोलनावर ठाम राहिले. मित्रांनो, महाराष्ट्राचे लक्ष पुन्हा एकदा अंतरवाली सराटीकडे लागलं आहे. रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसले आहेत. हजारो मराठा बांधवांचा जनसागर आंदोलनस्थळी उसळला असून सरकारवर मोठा दबाव निर्माण या ठिकाणी होताना दिसत आहे. नेमक्या कोणत्या मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे, किती गर्दी झाली आहे, सरकारची भूमिका काय, ही मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वत्र जाणून घेत आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आपल्या मराठा आंदोलकपर्यंत, मराठा बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला मित्रांनो विसरू नका. अंतरवाली सराटीत मराठ्यांचा जनसागर, जरांगे पाटील भर उन्हात उपोषणाला बसली. मनोज जरांगे पाटील लाईव्ह आंदोलनस्थळी हजारोंची गर्दी. सरकारवर वाढला दबाव. अंतरवाली सराटीत काय घडले? एक मराठा लाख मराठा घोषणांनी दणनली अंतरवाली. मित्रांनो, हे होते एकंदरीत आज संदर्भाची संपूर्ण व्हिडिओमधील माहिती. दिसणार नाही. काय पाय पडू रेंजच नाही एवढं आम्ही कुठलं पाहिजे सरकारचं करायचं पानी पिएंगे। अरे यार तुम्ही जेवायचं थांबू नका।